तर माझं असं म्हणणं आहे, कुठलेही हिंदू सण आले, उदाहरण जेव्हा होळी येते तेव्हा आम्हाला रंग वापरू नका, पर्यावरणाची काळजी घ्या, असे सल्ले देणारे खूप कार्टे आम्हाला मिळतात कुठे ना कुठेतरी. मग दिवाळी आमची आली तर फटाके फोडू नका, पर्यावरणाला हानी करू नका, असेही काही सल्ले देणारे कार्टे आम्हाला भेटतात. पण आता बकरी ईद आता जी साजरी होणार आहे तेव्हा पर्यावरणपूरक बकरी ईद साजरी करा अशी का बोलत नाहीये? व्हर्च्युअल बकरी ईद साजरी करा अशी का बोलत नाहीये? कुठे गेले ते प्राणीप्रेमी? हिंदू सणांच्या अगोदर प्रत्येक सणाच्या अगोदर आम्हाला सल्ले देणारे, महाकुंभावर सल्ले देणारे, प्रत्येक सणाच्या अगोदर आमचा सण नियमाच्या अनुसार तुम्ही साजरा करू नका हे सल्ले देणार आता बकरी ईदच्या टायमाला कुठे गेले? का नाही मुस्लिम समाज एकत्र येऊन प्राणी प्रेमासाठी, पर्यावरणासाठी व्हर्च्युअल बकरी ईद साजरी करत? करा ना तशी, काहीच विषय राहणार नाही. नाही आंदोलन होणार, नाही तक्रारी होणार, नाही कुठल्या सोसायटीमध्ये हिंदू समाजाला त्रास होणार. मग अशा पद्धतीचे सल्ले, फुकटचे सल्ले हे जर आता बकरी ईदच्या वेळी दिले ना तर मग असे इकडे तिकडे निवेदन देण्याची हे काँग्रेस आणि महाविकास आघाडी आणि हे अन्य जिहादी विचाराच्या लोकांना वेळ मिळणार नाही तेवढा. म्हणून माझी मागणी आहे, जसं आम्हाला जे काही हिंदू सणांच्या अगोदर सल्ले देणारे जे लोक आहेत ना, थोडा बकरी ईद ही पर्यावरणपूरक करा असे पण जरा सल्ले थोडा मुल्ला मौलींना द्या, जेणेकरून थोडं पर्यावरणामध्ये आणि पशुवर म्हणजे प्रेम करणाऱ्या लोकांना पण थोडं समाधान वाटेल. सल्ला आवडेल तर बघा.